इंग्लिश शिकत असताना नेमका कुठला न्यूजपेपर वापरायला पाहिजे याच्या संदर्भात बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम असतो बरं का. तर मित्रांनो, बिगनर आहात, इंटरमिडिएट आहात का ऍडव्हान्स आहात याच्यावरती त्या न्यूजपेपरचं सिलेक्शन होणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही अगदीच सुरुवात करत असाल तर मी सांगेल तुम्ही अजिबात कुठल्याही प्रकारचा इंग्लिश न्यूजपेपर वाचूच नका. त्याऐवजी लहान मुलांची स्टोरी बुक वाचा. जर तुम्हाला वाटतं आपलं इंग्लिश बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे तर स्थानिक स्तरावरती जे कुठलं इंग्लिश न्यूजपेपर सातत्याने येतंय ते तुम्ही विकत घ्यायला सुरुवात करा. जसं लोकमत टाइम्स हे चांगलं असू शकतं. त्याच पद्धतीने जर तुमचं इंग्लिश थोडं डेव्हलप झालं असेल तर डीएनए, एशियन एज, मुंबई मिरर हे सुद्धा न्यूजपेपर तुम्हाला मदत करणारे ठरू शकतं. जर तुमचं इंग्लिश त्याही पेक्षा बरं असेल असं वाटतं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही इंडियन एक्सप्रेस किंवा हिंदुस्तान टाइम्स रेफर करायला पाहिजे. त्याही पेक्षा उत्कृष्ट जर तुमचं असेल इंग्लिश असं वाटतंय तुम्हाला तर टाइम्स ऑफ इंडिया रेफर करायला हवं. पण जर तुमचं इंग्लिश खऱ्या अर्थाने सुपर डुपर हिट आहे असं तुम्हाला वाटतंय तर द हिंदू हा सर्वात उत्कृष्ट न्यूजपेपर आहे. बघा, ज्या घरांमध्ये तुम्हाला द हिंदू न्यूजपेपर पाहायला मिळतोय त्या घरातली माणसं इंग्लिश मधली बाप माणसं आहेत हे नक्की. तर मित्रांनो, द हिंदू कधी वाचलाय तुम्ही? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. थँक्यू.